गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुती म्हणून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढवते तशी घोषणाही करण्यात आली. पण प्रत्यक्षात कोल्हापूरच्या राजकारणात महायुतीतच महाडिक गट आणि मुष्टिफ गट यांचा जो सुप्त संघर्ष सुरू आहे तो परत एकदा स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे महायुती एकत्र असली तरी स्थानिक पातळीवर वर्चस्वाची लढाई कायम आहे असं चित्र निर्माण झाले. अशातच नुकताच मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठं शक्ती प्रदर्शन करत आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागांवर आपला प्रभाव राहावा, जागा वाटपात अधिक जागा मिळाव्यात, गोकुळवरचा आपला राजकीय होल्ड कायम राहावा यासाठी त्यांनी मोर्चे बांधणी सुरू केले. 2021 ला गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ आणि सतीश पाटील यांच्या सोबत आघाडी करत आपली ताकद त्यांनी दाखवली होती. त्यामुळे यंदाही आपला होल्ड कायम ठेवण्याचा पण महायुती सोबत कायम ठेवण्याचा प्रयत्न हसन मुश्रीफ यांचा सुरू आहे. पण यावेळी गोकुळच्या राजकारणात नेमकं काय सुरू आहे? महाडिक विरुद्ध मुश्रीफ हा संघर्ष किती तीव्र होताना दिसतोय? आगामी निवडणुकीचं राजकीय गणित काय? याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपले स्वागत. गोकुळ दूध संघाची निवडणूक येत्या 90 दिवसात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. अशातच 1200 ते 1300 दूध संस्थांच्या पात्रतेबाबतचा निर्णय टप्प्याटप्प्यानं समोर येतोय. काही दूध संस्थांना पात्र ठरवण्यात आले किंवा अपात्र ठरवण्यात आले. पण तो आपला मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की हसन मुश्रीफ प्रत्येक पातळीवर ही निवडणूक जिंकण्यासाठी गोकुळवर आपला होल्ड कायम राहावा यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रणनीती आखत आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीपासून दूध संस्थांच्या पात्रतेचा जो विषय होता तो सर्वप्रथम न्यायालयात घेऊन जाणारे नेते होते हसन मुश्रीफ. त्यांनी ही निवडणूक लवकर व्हावी यासाठी प्रयत्नही केले. मग नंतर परिस्थिती बदलली. मग त्यांनी वेगळी भूमिका घेत आपली जी याचिका आहे न्यायालयातली ती मागं घेतली आणि ही निवडणूक बिनविरोध होते का यासाठी ते प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी प्रत्येक आमदारांच्या नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचंही सांगितलं. त्यांचे पुत्र अध्यक्ष काही काळ गोकुळच्या संस्थेवर अध्यक्ष म्हणून होते. त्यांनी देखील प्रयत्न केले पण तेही प्रयत्न यशस्वी झाले नाही आणि आता महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवायचं ठरलेलं आहे. असं असलं तरी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मोठा भाऊ असल्याचं दाखवत जास्तीत जास्त जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला याव्यात यासाठी हसन मुश्रीफ मोठ्या प्रमाणात तयारीला लागल्याचं दिसतंय. दुसरीकडे महाडिक गट, त्यांच्यासोबत असणारा शिवाजी पाटीलांचा शिवसेनेचा गट, त्यांची भूमिका, भाजप सोबतची त्यांची समीकरणं, आपण सर्वांनी एकत्र निवडणूक लढवूया हसन मुश्रीफ यांच्याशिवाय ही भूमिका, शिवाजी पाटील हसन मुश्रीफ यांच्यातील मतभेद यामुळे एक वेगळंच राजकीय वातावरण तयार झाले आणि कुठंतरी हसन मुश्रीफ गट विरुद्ध महाडिक गट असा संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसतोय. वारंवार आपण महायुती सोबतच आहे, आपण कोणासोबतही जाणार नाही, आपण कुठल्याही गुप्त बैठका केलेल्या नाहीत, आपण पडद्यामागून कोणत्याही हालचाली करत नाही, हे वारंवार हसन मुश्रीफांना सांगावं लागते. शिवाय हा जो संघर्ष आहे हसन मुश्रीफ गट आणि महाडिक गट यांच्यामुळं निबंधक कार्यालयातील बदल्यांचाही या निवडणुकीशी संबंध जोडला जातोय. कारण अधिकारी असणारे मालगावे यांची बदली करण्यात आली कारण ते महाडिक गटाच्या संपर्कातले आहेत असं सांगितलं जात होतं. त्याआधी कदम यांचीही बदली करण्यात आली होती कारण ते मुश्रीफ गटाच्या जवळचे असल्याची चर्चा होती. त्यामुळे या बदल्यांपासूनच महाडिक विरुद्ध मुश्रीफ हा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते किंवा ते स्पष्टपणे दिसून येते. आता बघा, ज्या दूध संस्थांच्या पात्रतेबाबतचा निकाल लागणार होता त्यापैकी 50 दूध संस्था अपात्र ठरल्यात. इतर संस्थांचाही निकाल समोर येतोय. अनेक संस्थांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळं असं सगळं असलं तरी आता ठराव दाखल करण्याची जी प्रक्रिया होती निवडणुकीसाठी ती सुरू झाली आहे आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने 25 जून रोजी आपले ठराव सादर करणार असल्याचं जाहीर केलं आणि नुकताच ते जाहीर झाली, ज्यात हसन मुश्रीफ यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं. याच दिवशी म्हणजे 25 जून रोजी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि प्रतिनिधींनी एकत्र येत भव्य शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी फक्त ठराव दाखल करण्यापेक्षा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं संख्याबळ आणि राजकीय वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न होता असं जाणकार सांगतात. आता बघा, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, इतर जे गट आहेत त्यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध दूध संघांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून ठराव गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं. या ठरावाचं सामूहिक जे शक्ती प्रदर्शन आहे किंवा एकत्रीकरण आहे ते 29 जून रोजी सकाळी 11 वाजता महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित करण्यात आले. त्यासाठी महत्वाचे नेते चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, शिवाजी पाटील असे सगळे नेते इथं उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून हसन मुश्रीफ यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केले.
जून रोजी कोल्हापुरातील महासैनिक दरबार येथे त्यांनी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेतला. त्याच वेळी ठराव देखील दाखल करण्यात आले होते आणि यावेळी त्यांनी 1971 ठराव आपल्या बाजूने असल्याचा दावा केला. हे ठराव दाखल करण्यासाठी मुस्लिम गटाचे कार्यकर्ते किंवा जे लोक होते ते मोठ्या संख्येने निबंधक कार्यालयात दाखल झाले होते. त्यावेळी मोठा गोंधळही उडाला होता. गोष्टी मॅनेज होत नव्हत्या. अनेक जण चक्कर येऊनही पडत होते. यावेळी मुश्रीफांनी अधिकाऱ्यांवर कुठंतरी या सगळ्याचा ठपका ठेवला. अधिकाऱ्यांना याची कल्पना देण्यात आली होती, मात्र गोष्टी मॅनेज करण्यात आल्या नाहीत असं म्हणून यावेळी हसन मुश्रीफ हे संतापलेले हे पाहायला मिळाले. त्याच वेळी राजेंद्र पाटील यड्रावकर आणि त्यांचे बंधू जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचाही पाठिंबा मुश्रीफ यांना असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मगाशी म्हणलं त्याप्रमाणे कार्यालयात गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्यामुळे अधिकाऱ्यांवर हसन मुश्रीफ संतापले होते आणि या सगळ्या प्रकरणावर सतेज पाटील यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. हे प्रेशर पॉलिटिक्स करण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप सतेज पाटील यांनी केला. पण या संपूर्ण शक्ती प्रदर्शनातून किंवा जो मेळावा झाला त्यातून हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसचा मोठा भाऊ असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करतात. आपल्या गटाकडे सर्वाधिक ठराव असल्यामुळे जागा वाटपात राष्ट्रवादीला अधिक जागा मिळायला हव्यात हाच प्रयत्न ते करतात. महासैनिक दरबारातील मेळाव्यात देखील हसन मुश्रीफ यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात पारंपरिक पद्धतीने प्रवेश केला. एवढंच नव्हे तर ठराव दाखल झाल्यानंतर जेव्हा हा मेळावा झाला तेव्हा प्रतिनिधींना तीर्थक्षेत्र दर्शनासाठी आणि काही दिवसांनी पर्यटनासाठीही नेण्यात येणार असल्याची त्यांनी जाहीर केलं. शिवाय सध्या अशी हळूच कुजबूज सुरू आहे की ठराव मांडण्यासाठी त्या पक्षाच्या बाजूने एक रक्कम देखील दिली जाते. असो, त्यामुळे या निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स, प्रेशर पॉलिटिक्स, शक्ती प्रदर्शन अशा सर्वच रणनीती हसन मुश्रीफ आणि बाकींच्याकडून केल्या जात असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. आता बघा, हसन मुश्रीफ यांनी तयारी केली, शक्ती प्रदर्शन केले, मग महाडिक गट तरी कसा मागे राहील? महाडिक गट देखील आता मैदानात उतरला असल्याचं सांगण्यात येते. जो दावा हसन मुश्रीफांनी केलाय त्यानंतर आता भाजपकडून नेमके किती ठराव दाखल होतात, महाडिक गट आपली ताकद कितपत सिद्ध करतो आणि त्यानुसार जागा वाटपाचं गणित कसं ठरतं याकडे सगळ्यांचंच लक्ष राहिलंय. दरम्यान एका अनौपचारिक चर्चेदरम्यान संजय पाटील यड्रावकर यांनी अजून एक महत्वाचा दावा केलाय. संचालक मंडळातील वाढीव 4 जागा आमदार सतेज पाटील यांना दिल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. याबाबत राज्यस्तरीय नेतृत्वासमोर चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलंय. त्यामुळे हसन मुश्रीफ यासाठीही प्रयत्न करतील का आणि त्यांना हवी असणारी ही निवडणूक बिनविरोध त्यांना हवी असेल तर संचालकांना त्या ठिकाणी बसून घडवून आणू शकतील का हे येणाऱ्या वेळच सांगणार आहे. मात्र आता जे शक्ती प्रदर्शन त्यांनी केले किंवा कुणाला किती जागा मिळाल्या हे लवकरच 29 जूनच्या सगळ्या ठरावामध्ये स्पष्ट होणार आहे. मात्र या गोकुळच्या राजकारणावर हसन मुश्रीफांच्या सुरू असलेल्या प्रयत्नांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.